मित्रांनो नमस्कार. तरुण भारतच्या दिवाळी अंकामध्ये मी डॉक्टर प्रसाद देवधर याने एक लेख लिहिला आहे. गेली 25 वर्ष भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठानचं काम करत असताना जे अनुभव आले ते हा लेखामध्ये आहेत. आपणाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. आपण हा दिवाळी अंक नक्की घेऊन वाचा. विकास प्रक्रियेमध्ये दोन प्रकारचे विकास असतात, एक शाश्वत विकास आणि दुसरा अशाश्वत विकास. आणि हे दोन्ही विकास आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहेत. काही लोक असं म्हणू शकतात की मायनिंगमुळे विकास होतो. माझ्यासारखे लोक असं म्हणू शकतात की दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन याच्यातनं विकास होऊ शकतो. सगळ्यात शेवटी ही दोन्ही विकासाची मॉडेल आहेत. गावातल्या भूमिपुत्राने ठरवायचं असतं शाश्वत काय आणि अशाश्वत काय, आणि त्याच्यामागे आपली ताकद उभी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. पण माधव गाडगीळ समितीचा अहवाल आणि त्यांच्यासारखे हुशार लोक जे म्हणतायत ते आपण दुर्लक्ष करून जर गेलो तर कदाचित मला असं वाटतं दिवाळीचा दिवा जेवढा जोरात पेटला पाहिजे तेवढा पेटणार नाही. आपल्याला सगळ्यात शेवटी दिवे पेटवायचे नाही आहेत, दिवे तेवत ठेवायचे आहेत. त्यामुळे विकासाचा दिवा तेवत ठेवणारी कामं आपण सगळ्यांनी करूया. धन्यवाद.